नमस्कार, नमस्ते फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो। सातारा जिल्हा परिषद तसेच फलटण पंचायत समितीची रणधुमाळी आता सुरू होण्याच्या मार्गावर असतानाच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जोरदारपणे सुरू होत आहेत। राजेगड शिवसेनेच्या माध्यमातून वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे यांचे चिरंजीव पैलवान निलेश लोखंडे यांनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून उमेदवारीची मागणी केली आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पहिल्यांदा आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार, तुमचा परिचय करून द्या सुरुवातीला। नमस्कार, माझं नाव निलेश बापूराव लोखंडे। मी महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे यांचा चिरंजीव। मी हिंदू गर्जन आहे, महाराष्ट्र चॅम्पियन आहे। या ठिकाणी तुम्ही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि आपल्या नेत्यांपुढे उमेदवारीची मागणी केली आहे। कोणत्या जागेसाठी मागणी केली आहे नेमकी? वाटार निंबाळकर गटातून जेडपी साठी मी लढणार आहे। जिल्हा परिषदेसाठी तुम्ही इच्छुक आहे। काय नेमकं तुमचं विजन आहे? जिल्हा परिषदसाठी निवडून गेल्यानंतर काय तुमचं विजन आहे? जिल्हा परिषदेत निवडून गेल्यानंतर मी संपूर्ण भागातील काही जी गोरगरीब मुलं असतील, मी स्वतः खेळाडू आहे, त्यामुळे गोरगरीब भागातील जी मुलं असतील त्यांना मी महाराष्ट्र चॅम्पियन राष्ट्रीय लेवलला नेण्याचा पूर्ण प्रयत्न करेल। ऑलिम्पिक लेवलला नेण्याचा प्रयत्न करून शिकवून प्रयत्न करू शकतो मी। याबाबत तुम्ही जी वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये गाव आहे त्यामध्ये जनसंपर्क केला आहे का आणि लोकांमधून काय भावना होत आहेत? मी आता जवळजवळ 8-10 दिवस फिरतोय गावात, प्रत्येक गावात। आणि पैलवान असल्यामुळे मी स्वतः पैलवान असल्यामुळे, माझे वडील पैलवान असल्यामुळे पूर्ण भागातून चांगला प्रतिसाद आहे आम्हाला। त्यामुळे मी ज्या गावात जाल त्या गावातले लोक म्हणतात की तुम्ही उमेदवारीसाठी लढा, आम्ही पूर्ण तुमचा गावाचा पूर्ण पाठिंबा आमच्यासाठी तुमच्या पाठीमागे आहे असं। तुमचे सहकारी मित्र जयदीप गायकवाड यांनी ही उमेदवारीची मागणी केली आहे पंचायत समितीसाठी। हो, तो आम्ही दोघांचे ठरलेला आहे की ह्यावेळेस दरवेळेस आम्ही कुस्तीतला आखाडा खेळतो, ह्यावेळेस आपला राजकारणातला आखाडा खेळायचं आमची दोघांची तयारी आहे। या ठिकाणी भविष्य काळामध्ये काय रणनीती असणार आहे तुमची? रणनीती आहे म्हणजे जी आता जी गावातली जे गोरगरिबांची जी अडचणी आहेत, समजा दवाखान्यातल्या अडचणी असतील, परत शिक्षणाच्या अडचणी असतील, संपूर्ण अडचणी आहे ना, ते आम्ही महाराज साहेबांच्या थ्रू किंवा शिंदे गटाचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या थ्रू आम्ही सर्व त्यांच्या जे काय अडचणी आहेत त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। नक्कीच वाटार निंबाळकर जिल्हा परिषद गटामधून या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करून पैलवान निलेश लोखंडे यांनी राजेगड शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितलेली आहे। आपण पाहू शकता मोठ्या संख्येने ढवळ गावातील हे सर्व कार्यकर्ते जे आपले दोन नेते आहेत त्यांच्या उमेदवारीच्या मागणीसाठी या ठिकाणी आलेले आहेत। पक्ष नेतृत्व जे काही निर्णय घेतील त्यालाही आपलं पाठिंबा असेल असे पैलवान निलेश लोखंडे यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे। आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी फलटण।